सो लेट स्टार्ट. अभी रात के 2 वाजू राहिले सध्याच्या कंडिशनमध्ये. मला व्हिडिओ बनवायचं काही मन नव्हतं आज सकाळपासून. त्यामुळे मग कारण असं होतं की आपण जे हारलो तिला खराब हारलो. 124 रन नाही बनून राहिले आपल्याच्यानं. आपण पुऱ्या टीमचे घोडे लावून टाकले. T20 साईडमध्ये एवढं लकी हो आपण की एवढे घोडे लागल्यानंतरही आपण जितू राहिलो. तर मग टीममध्ये खरंच म्हणजे माना लागेल टीमनं की एवढे घोडे लावल्यानंतर म्हणजे एवढे हारण्याचे प्रयत्न केले, एवढे मनसोक्त प्रयत्न केले हारण्याचे, त्याच्यानंतरही आपण जितू राहिलो म्हणजे ते कमालची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण टेस्टमध्ये काय करू राहिलो. हा जो पॅटर्न आहे टेस्टचा ऑलराऊंडरचा तो व्हाईट बॉलचा पॅटर्न आहे, रेड बॉलचा नाही आहे, व्हाईट बॉलचा पॅटर्न आहे. टेस्ट बॉल हा रेड बॉल टेस्ट मॅच हे जनरली स्पेशलिस्ट म्हणजे आपले जे कमेंट्रीमध्ये पॅनलमध्ये हे बोलत होते सगळेजण की बा स्पेशलिस्टचा गेम आहे. नंबर 3 1 2 3 तर पक्केच पाहिजेत. सगळी टीमच पक्की पाहिजे असते एकदम. कधी कधी समोरच्याला एकदम झटकारण्यासाठी किंवा कंडिशनच्या हिशोबानं एखाद्या वेळेस एखादा प्लेअर समोर मागं करतात. ते कोणता प्लेअर करतात? 4था 5वा. जनरली 4था 5वा हां समजा हेच प्लेअर करतात. बाकी कोणते प्लेअर नाही करत. अक्षर पटेल समजा कोणत्या नंबरचा प्लेअर होता त्याला वरती आणलं होतं त्यावेळेस T20 वर्ल्ड कप 2024. तर त्याची जो इफेक्ट भेटला आपल्याला तो पॉझिटिव्ह भेटला, निगेटिव्ह नाही भेटला. वॉशिंग्टन सुंदर मी कसं आहे माहिती आहे का, मी वॉशिंग्टन सुंदरचा फॅन नाही आहे, पण मला वॉशिंग्टन सुंदरला आवडते भाई. म्हणजे स्किल वाईज तो प्लेअर एकदम खतरनाक तगडा प्लेअर आहे तो. म्हणजे मला आणखीन कोण आवडते स्किल वाईज समजा आपला अक्षर पटेल होऊ शकता, रवींद्र जडेजा एक नंबरचे ऑलराऊंडर आहे. म्हणजे ते असल्यावर आपण मॅच हारणं हे लय मुश्किलची गोष्ट आहे. अक्षर पटेल टीममध्ये तरी मॅच हरवलं म्हणजे हे तर एकदम एकदम म्हणजे लास्ट लेवल झाली, एकदम खतम झालं आहे काम जर अक्षर पटेल टीममध्ये येतो. कारण की अक्षर पटेल असं आहे की कुठूनही मॅच काढून देतो तो, कुठूनही. एवढा टॅलेंटेड, एवढा स्किलफुल प्लेअर आहे. अंडररेटेड पण अंडररेटेड सारखं आहे ते प्लेअर. का माहीत नाही ना, एवढं दिसत नाही ना, पण अक्षर पटेल त्याचं काम लय बढिया करून घेते. अक्षर पटेल 5व्या नंबरवर खेळून राहिले तो भाई. तो टॅलेंटेड प्लेअर आहे, तो काढून घेईन. आता समजा याच्यानंतरच्या हे इम्पॉसिबल गोष्ट आहे की काम आहेत का आता होऊ शकते समोर. मी नाही, मला एक्झॅक्ट माहीत नाही एवढं, कारण की डोक्याला डोकं नाही लावू शकत या गोष्टीचं. ज्याला जे करायचं तो ते करणारच. आणि विषय असा आहे की सेकंड इनिंग म्हणजे समजा सेकंड टेस्ट मॅच जी गुवाहाटीला आहे बरोबर, तर गुवाहाटीची जी टेस्ट मॅच आहे त्याच्यात वाशी कुठे खेळणार आता. आणि त्याच्यात आता गिल तर रूल्ड आउट झालेला आहे सेकंड टेस्ट मॅचपासून. तर मग राहायला कोण आता? पडिकल राहिला आणि साई सुदर्शन राहिला. आता हे पडिकल ह्या चक्रात आहे. आता केसान तिला ते खेळसान कुठं. तुम्हाला वाटत काय गोष्ट की ध्रुव जुरेलला रिषभ पंतच्या नंतर पाठवायला पाहिजे होतं? असं वाटत नाही गोष्ट. कारण मला वाटू राहिलं आता ध्रुव जुरेल हा 3ऱ्या नंबरवर यायला तिला कन्फर्म म्हणजे कम्फर्टेबल खेळायला ते बरोबर आहे, पण तो जनरली ध्रुव जुरेल खाली खेळते. पाहून घ्या तुम्ही. 7व्या नंबरचा प्लेअर आहे ध्रुव जुरेल. 5व्या 6व्या 7व्या नंबरचा. तर एक पोझिशन वरती पाठवलं ठीक आहे, पण आता ते कसं आहे माहिती आहे की आपण ते हारलो तर याच्यातली एक एक गोष्ट आपल्याला दिसन, ते रुकन त्या गोष्टी. तर मी तेच म्हणत आहे की ध्रुव जुरेल भाई यार मला गोष्ट सांगा, ध्रुव जुरेल एवढा फॉर्मवर येतो सध्याच्या कंडिशनमध्ये, एवढ्या सेंचुरी मारवल्या, एवढ्या हाफ सेंचुरी मारवल्या, अचानक काय झालं? स्ट्रगल करू राहिले भाई सगळेजण. KL राहुल सारखा प्लेअर, KL राहुल भाई सगळ्यात टॅलेंटेड प्लेअर आहे. KL राहुल सगळ्यात टॅलेंटेड. म्हणजे
जर कोणी म्हणजे आपण समजा टीम मॅच चालू आहे आणि विराट आणि रोहित आऊट झाले, तर याच्यानंतर जर कोणाला पाहत असन डोळे वर करून की बा अपेक्षा आहे मला याच्यापासून, तर तो के एल राहुलच आहे. के एल राहुल निराशला कमी करते, निराश करत नाही के एल राहुल. के एल राहुल भयंकर टॅलेंटेड प्लेअर आहे. के एल राहुलची शॉट्स पहा तुम्ही, म्हणजे त्याची ड्राईव्ह पहा, त्याची सिक्सेस मारणं पहा यार, एफर्टलेस. म्हणजे एवढा स्मूथ छक्का मारते तो की त्याची लिमिट नाही. तुम्ही के एल राहुलचा छक्का पाहायचा असेल तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लास्ट बॉल, भाई तो छक्का का मारला बढिया. पहा वाटते तो छक्का, अरे मी 4-40 वेळा पाहायला तो प्लेअर त्याला खेळता नाही उरला काय म्हणू शकता मग तुम्ही गोष्ट सांगा आता. आपला जयस्वाल म्हणा, आता जयस्वाल मारले नाही चाललं, अडवलं नाही चाललं. आपण टेस्टमध्ये लय हारतच आलो, जितत लय कमी आलो आपण. आणि विसरू नका, इंग्लंडमध्ये आपली कंडिशन एवढी खराब होती की आपण ड्रॉ करून आलो आणि ते सेलिब्रेट करून राहिलो. ड्रॉ करणं हे लय मोठी गोष्ट आहे, पण कधी. पहिली मॅच इंग्लंडच्या टेस्ट सिरीजची आपण काय ना हारलो यार, हां कॅचेस ना हारलो आपण. दुसरी मॅच ही तशीच. दुसरी मॅच तर खामीत, पण पहिली मॅच तर आपण कॅचनं हारलो. थोडीशी कॅचेस बरोबर पकडले असते, फिल्डिंग बरोबर झाली असती, तर आपण ती जितलो असतो, सिरीज जितून आलो असतो 3-2 3-1 3-1. आणि कसं आहे, इंग्लंडची बॉलिंग पूर्ण नव्हती. कसं मनमर्दा करू राहिले बा सगळेजण आपापले. आता मला काय म्हणू शकता आपण, अर्थ नाही त्या गोष्टीला, बरोबर. आई मला मॅचही पाहणी वाटलं त्याचे. तो कालचा दिवस मग म्हणजे रविवारचा दिवस म्हणा, तर हे लागला 12 वाजून गेले, मंगळवार झाला. तर तो दिवस तर मग एकदा हारलो, मग संध्याकाळी तो रायझिंग स्टार इमर्जिंग एशिया कप जो असते त्याच्यात आपण हारलो. काय म्हणा होतं ते एक मॅच जिंकले तर मग कोणी एवढं कुदकुद करू राहिलं की त्याची लिमिट नाही. हे ते सगळेजण विसरून गेले की त्याच्या पहिले 6 मॅच काय झालेलं आहे. नाही, ते सगळं विसरून जाणं, हे गोष्ट आता आठवण ठेवू राहिले सगळेजण. तो म्हणजे काय म्हणा डिसिजन. आणि ते गौतम गंभीर म्हणून करायला माहिती का इंटरव्ह्यूमध्ये, किंवा आम्ही जी पिच मागतली होती तेच आम्हाला भेटली, तेच आम्ही मागितली. आम्हाला खेळता नाही आलं तर मग याच्यात काय चुकी, याच्यात तर आमची चुकी आहे. अरे दादा, हे आम्ही बनन, तू याचं उत्तर देशील, ठीक आहे. हे प्रश्न आम्ही विचारन तुला की बा काय विषय आहे, हा सेम क्वेश्चन आम्ही विचारन, तुम्ही त्याचं उत्तर. अरे यार, हा आपल्याला क्वेश्चन विचारू राहिला ना. इंटरव्ह्यूत धड बोलणं ना. टीम काय, तर रोहित शर्मा टीमचं वातावरण ॲटमॉस्फिअर म्हणजे गडबड करू राहिला, भांडणं लावू राहिला, किंवा अजून काही करू राहिला, म्हणजे लोकांना त्रास देऊ राहिला. वा वा रे भाई वा. अरे हे हार जे आपण हारलो जे आता, त्याचं क्रेडिट कोणाला आहे मग आता. क्रेडिट द्या लागेल ना. कसं आहे, एवढी वायर, एवढी खराब कंडिशन आहे सध्या इंडियाची की तिची लिमिट नाही. अरे हे मॅच म्हणजे समजा घरची मॅच आहे, घरचा ॲडव्हान्टेज घेता नाही उरायला आपलं. आणि तिथं गौतम गंभीर आणि दादा सौरभ गांगुली, तर यांचे वेगळे झाले भांडणं. यांचं म्हणणं असं आहे की बा सौरभ गांगुलीनं आपल्या गंभीरला म्हटलं होतं की नाही, रँकडरनं नको घेऊ, ऐकणं नाही आहे भाऊचं. त्यांना बनवून तेच दिली, मग मला 4 दिवस पाणी देणारा पिचलं तर मग का होणार आहे.
आणि गंभीरचं कसं म्हणणं आहे मला, काय गंभीर ॲज अ प्लेयर, ते एक न्यूज समोर आली होती, मी वाचली होती की ऐकली होती का, मी सध्या रिसेंटच ऐकली होती की गंभीर त्याचं म्हणणं आहे की पहिले जो ज्यावेळेस खेळत होता त्यावेळेसपासून की इंडियानं रँक टर्नर बनवलं पाहिजे. अरे दादा, रँक टर्नर बनवलं पाहिजे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण स्पिन समोर आपली बॅटिंग एवढी क्लासिक कोलॅप्स होते, एवढा क्लासिक कोलॅप्स होते की तो पाहासारखाही नाही वाटत. 36 ऑल आउट ते पर्थमध्ये झालं, इंडियामध्ये 46 ऑल आउट. काय म्हणणं आहे याच्यावर आता? आता एक गोष्ट सांगू, इमानदारीनं खरं खरं बोलताना, इंडिया व्हर्सेस बांगलादेशची मॅच जी आपण जिंकलो त्याच्यातही आपले घोडे लागले होते. रविचंद्र अश्विन आणि रवींद्र जडेजानं वाचवलं होतं आपल्याला. का म्हणा आता, म्हणजे यार काय, आता राहुल द्रविड होते त्यावेळेस काय टीम, रवी शास्त्रीचं नावही नाही काढत मी टेस्टमध्ये, बापरे बाप, ते तर गुन्हा होऊन जाईन तो, रवी शास्त्रीचं जर इथं नाव काढलं तर. रवी शास्त्रीनं भाई त्या माणसानं टेस्ट क्रिकेट ते एवढ्या खतरनाक लेवलवर नेलतं की पिक्चरपेक्षा टेस्ट क्रिकेट पाहासारखं चालतं ते. कोण कोणाला भांडण राहिलं, कोण कोणाच्या ह्याच्या मारू राहिलं, आणि काय तरी कुठून काही उरायलं, जितू राहिलो, 300 रनावर 250 रनावर आपण हे डिक्लेअर करू राहिलो पारी. काय म्हणा आता मग तिच्यावर गोष्ट, 250 रनावर पारी डिक्लेअर केली. अरे भाई, मी ना हायलाईट्स पाहिलं, काय म्हणणं आहे याच्यावर. इंग्लंडले 300 रनावर, अवे 300 रन टार्गेट दिलं इंग्लंडने, 300 रन ओडीआय असतात, 300 रन ओडीआय मध्ये. आता T20मध्ये बनून राहिले ते वेगळी गोष्ट, ते जाऊ द्या, पण ओडीआयमध्ये 300 रन टार्गेट असते. हो, ओडीआय तर आपण इंडियावाले 405 मारू राहिलो, पण याच्यात टेस्ट क्रिकेट आपली लग खतरनाक होती. कसं आहे मग, आता कोणी म्हणून घेईन किंवा आता जर तुम्हाला कोचिंग कंटिन्यू ठेवायची असेल तर डोमेस्टिकमध्ये कोचिंग करा पाहिजे. जसं कोणा वाटलं मग आश्चर्यानं का मानता. आपण म्हणतो ना की बा बॅट्समॅनचा फॉर्म नाही आहे, बॉलरचा फॉर्म नाही आहे, तर त्याला अजून डोमेस्टिक खेळायला लागन, जर एवढं एवढं वर्ल्ड कप खेळायचं डोमेस्टिक करायला लागन, कोसली जा लागन. आता एक भाई, मी खवळून राहिलो, फक्त एवढी गोष्ट आहे, मला बोलायसारखं एवढ्या माझ्यापाशी, एवढ्या ॲग्रेसिव्ह लेवलनं बोलू शकतो मी आता, एवढा राग येऊन राहिला गोष्टींचा की त्याची लिमिट नाही. किती खतरनाक म्हणा आता, काय म्हणा, असं मी असंच करू राहिलो, काय म्हणा माणसानं स्वतःला. 124 भाई, तो वॉशिंग्टन सुंदर त्यानं मुंडी टाकून दिली का, म्हणजे त्यानं त्याचं डोकं खाली घेतलं आणि तो पूर्ण असा रडकुंडीसारखा झाला तो, म्हणजे रडला नाही फक्त, पण रडायला आलता तो, दिसते, समजते किंवा त्याने किती प्रयत्न केला त्याच्या इकडून. त्यासारखं एक जण उभं राहिलं असतं तर मग जमलं असतं, एक जण नाही उभं राहिलं, एक जण. पिचची चुकी काढा. हे पाय भाई, तुम्हाला गोष्ट सांगतो इमानदारीनं, पिच आपल्यासाठी जेवढी होती, जशी होती जी, तशी त्यांच्यासाठी पण होती, साऊथ आफ्रिकावाल्यासाठी. साले ते तर कसे का खेळले नाही, बनवलं नाही टार्गेट, त्यांना उरकून टाकलं आपल्याला, त्यांना उरकून टाकलं, लवकर उरकून टाकलं. बॉलिंगमध्ये त्यांना 186वर थांबवलं आपल्याला. 30 रनाची लीड घेतली होती आपण, 30 रनाची. मी 250 भेटले होते, 100 तर काढते रन, 100 रनाची लीड असती तर काय म्हणा यार. आणा भाई VVS लक्ष्मणने आणा भाई, तो कोचिंग करम भाई. थे राहुल द्रविडला आणा वापस, VVS लक्ष्मणही बोलते, राहुल द्रविडे बोलते भाई. यार राहुल द्रविडची आठवण भाई, का लेजंड माणूस राहुल द्रविड, एक नंबर. सगळा स्टाफ खुश, सगळे प्लेयर खुश, काही घंटा कोणाला नव्हता वाटत काही, की टीम अशी घर वाटत होतं सगळ्यांनी. पाहून घ्या तुम्ही, कोणी पाहून घ्या, कशी पाहून घ्या, राहुल द्रविडनं सगळ्या प्लेयरची पोटेन्शियल काढली, सगळ्या लेवलची.
प्लेयरची. सगळं कसे का फॉर्ममध्ये आलं राहुल द्रविडच्या कॅप्टन्सीमध्ये. सगळेजण सगळ्याचा रोल करू राहिले, सगळेजण. जाऊ रे, काय बोलतात ते. आजची 18 तारीख आहे, आजची 18 तारीख आहे. उद्याची 19 तारीख आहे. उद्या बोलू आपण राहुल द्रविडवर. भाई टेस्ट, भाई काय म्हणा आता, टेस्ट मॅच, पहिली टेस्ट मॅच मरू राहिल्या, कोणी पाहून नाही राहिलं, त्याच्यात तुम्ही असे करू राहिले. इंडिया आली 4-5व्या नंबरवर आली आता टेस्ट रँकिंगमध्ये. खराब काम आहे आता. तर टेस्टचे असे हाल चालू आहे आपले सध्याच्या कंडिशनमध्ये. 72 वाह्यात खराब ज्याला म्हणू शकतो आपण. टेस्टमध्ये लग हे करायला लागते. आणि सध्या न्यूज अशी आली की टेस्टचे समजा जे टीम आहे त्यांना प्रॅक्टिस काही आराम वगैरे केला नाही म्हणते, त्याच्यानंतर लगेच ते प्रॅक्टिसला लागले. काय म्हणा आता याच्यावर. तर 124 रन जर नाही आपल्याला काढता येऊ राहिले, मग काय म्हणा. अरे मग प्लेअरची चुकी नाही आहे याच्यात, इमानदारीने पाहिलं तर खरंच नाही आहे प्लेअरची चुकी. मज्जाक नाही, खरं सांगा. पिच तर त्यांच्यासाठी ती होती, प्लेअरची चुकी नाही आहे. अरे कायले लोटू राहिले कोणाकोणावर, पिचवर काय लोटू राहिले. सोडा ना पिच, सोडून दे पिच. मी रवी शास्त्रीचा डायलॉग म्हणा, पिच गे फाळ मी. तू मला सांगतो याच्यात रन कोण नाही झाले, सरळ गोष्ट आहे. काय प्रॉब्लेम आहे. कॅप्टन्सी चांगली झाली, ती कॅप्टन्सी काही खराब नाही झाली. सकाळची ते एक पार्टनरशिप लागली तेवढी, ते पार्टनरशिप डुबून मेली. त्या पार्टनरशिपने डुबून मारलं. किती खराब, किती भाई गोष्टी आता येईल. कसं आहे भाई, गोष्ट सांगू राहिलो. ते घरची टीम नाही आहे तुमच्या ना, ते तुमच्या घरच्या अंगणात खेळ राहिली ना, ते तुमच्या घरच्या गार्डनमध्ये खेळ राहिली. ते इंडियाची टीम आहे, त्याला तसं राहू द्या. खुश होते रे भाई, सगळे गंभीर आल्यानंतर लस खुश होते. बरं आहे. काय म्हणू शकतो आपण याच्यावरती आणखी. म्हणायसारखं लय काही यार, इन रियालिटी म्हणायसारखं लय काही आहे. ॲग्रेशन ही लय काही आहे, ॲग्रेसिव्ह बोलताय खूप काही येते. मग तेच ना, पण आपण आपल्या टीमले खराब बोलताय म्हणून नाही बोला वाटत खराब, अशी गोष्ट आहे ती. तर टेस्ट मॅचची अशी चालू आहे सध्या गडबड. IPL तर काही बोलायचं आहे का, बोलू ना घेऊ. एक टीमवर चालू करतो बोलणं, काय काय पाहिजे काय काय नाही पाहिजे, टीमची नीड्स काय. आणि KKR वाले ते पागल झाले डोक्याचे. 64 करोड रुपये आहे त्यांच्यापाशी. 110 करोडची तर IPLची पर्स आहे. एक सेकंड, IPL टीम एक सेकंड. IPL टीम पर्स पाहू राहिलो आपण. सिंगल फ्रँचायझी नाही, घंटा नाही दिसू राहिली. 110 करोड आहे, मला माहीत आहे. 110-120 करोड आहे. त्याच्यातली तुमच्यापाशी 60 करोड आहे, 64 करोड. दुसरी चेन्नई 24-25 करोड आहे. हैदराबाद, गुजरातपाशी आहे पण ठीकठाक आहे. अजून कोणाकोणापाशी पैसे, सगळ्यांपाशी पैसे. अबे तुम्ही पैसे घेऊन ते येऊ राहिले, प्लेयर आहेत एवढे. तिथं पाहून घ्या यार, प्लेयर आहेत एवढे.
तुम्ही मनोरला पैसे माझ्यापाशी लय आहेत, तू फक्त सामान दाखव. अबे सामानच नाही आहे, काय घंटा दाखवू. तर समजा याच्यातलं सगळ्यात खतरनाक हॉट डील तर हेच होणार, रसल, डेव्हिड मिलर, पतिराना, व्यंकटेश अय्यर हॉट डीलमध्ये. प्लेयर चांगला आहे, चल शांतपूर्ण शांतक. आणखीन आठवण येऊ राहिले आता एवढे प्लेयर. फॅब डुप्लेसी तो तर आहे, तो जॅक फ्रेगर मेजर तो ओपनर आहे. जॉश इंग्लिश, तर हे सगळ्यात तगडे तगडे प्लेयर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. बाकी आहे मग ती काम आहेत. तर मी गोष्ट करा मुंबईची पहिले, कारण मी मुंबई इंडियन्सवाला. नाही अंडरच एकाची गोष्टीची करू आपण, पण मी सध्या पहिले मुंबईची बोलतो. मुंबई आपली टीम आहे यार, घर की टीम आहे अपनी. सो मुंबई इंडियन्स. हे बघा भाई, तुम्हाला गोष्ट सांगतो मुंबई इंडियन्सचा काय विषय आहे. बॅट्समनमध्ये आहे सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, शेरफन रदरफोर्ड. ठीक आहे. विकेट कीपर रायन रिकल्टन, रॉबिन मिन्स सांगतो मी तुम्हाला गोष्ट, मजाक नाही करत. ज्या दिवशी हा प्लेयर चालला, ज्या दिवशी हा प्लेयर फॉर्ममध्ये वापस आला किंवा हा त्याच्या लेंथवर वापस आला, की बा कम्फर्ट झाला तो खेळताना. जसं एखादी म्हणजे समजा तुम्ही ज्या दिवशी ना मारणं चालू केलं, मग तुम्ही मौत का नंगा नाच देखेंगे सब जन. मजाक नाही करू राहिलो. रॉबिन मीन्स भाई, तुम्ही मी सांगतो त्याच्या अकाउंटवर दादा रॉबिन मीन्स भेटून जाईल तुम्हाला, मुंबईच्या याच्यावर भेटून जाईल. तर नॉर्मल सर्च करता इन्स्टाच्या, त्याचे व्हिडिओ नाही का ते बॅटिंगचे ते पाहता तुम्ही. तो जो बॉलने बॅट लागू राहिली, तो जो आवाज येऊ राहिला भाई, काय मारू राहिला तो. एवढ्या स्मूथनेसनं मारू राहिला, एवढ्या एफर्टलेस, एवढा खतरनाक आवाज एकदम. म्हणजे बॅटीला बॉल लागू राहिला तो आवाज एकदम असं वाटू राहिलं की नाही भाई हा शॉट आपल्या याच्यातच आहे, क्राऊडमध्येच आहे. एवढा क्लासिक गोष्ट. आणि तो पाहूही नाही राहिला भाई, तो प्लेयर हाय भाई तगडा, मजाक नाही करत. ज्या दिवशी तो चालणं झालो, म्हणजे तो जो त्यांना मारणं चालू केलं ना, मग त्याला थांबवणार नाही आहे कोणी, गॅरंटेड. पाहून घ्यायचा. झारखंडचा क्रिस गेल म्हणतात त्याला, झारखंडचा क्रिस गेल, मजाक नाही आहे तो मारण बाई ताकदनं. तो पायनी मग समोर होऊन येतो, एवढा खतरनाक आहे तो. त्याला अजून त्याला किती चान्स भेटले, 2-3 चान्स भेटले, तो त्याच्यात नाही चालला, ठीक आहे. पण ज्या दिवशी तो चालणं चालू होणार, मग पायजा बेटा तुम्ही मौत का खेल क्या होता है. ऑलराउंडर होंगे. हार्दिक पांड्या, नमन धीर, विल जैक, मिचेल सेंटनर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर. और बावा का मारू फाडू का राहिले, बावा एकामेकाले उरी बेकार मारा भाई पाहून हातात मरण लोक. बॉलर काही नाही, बॉलरचं लय शांत सभ्य बॉलर आमच्याशी गरीब. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गदनफर, अश्विनी कुमार, मयंक मार्कंडे, रघु शर्मा. मयंक मार्कंडेला पाहायचं भाई आता आपल्याला डबल. अल्लाह गदनफर, नूर अहमदच्या गोष्टी करता. नूर अहमद माहीत आहे सगळ्यांना, अल्लाह गदनफर कोणाला नाही माहीत. अल्लाह गदनफर पाहिजे तुम्ही काय चीज आहे बेटा, मला माहीत आहे अल्लाह गदनफर काय आहे. तर म्हणजे मी त्याचे रेकॉर्ड पाहिले, स्टॅट्स पाहिले, त्याचं खेळणं पाहिलं भाई, लय टॅलेंटेड प्लेअर आहे भाई, मजा नाही. आणि असे टॅलेंटेड प्लेअर आपल्या इंडियातही पाहिजे, आणखीन पाहिजे. मग जांभळी याच्यासाठी आली, खेळांत हर्षित राहणारच नाही. टॅलेंटेड प्लेअर कोणी असो, किती असो, खेळांत हर्षित राहणं. जर हर्षदीपच्यावर हर्षित राहणं खेळत असन, सोडून द्या मग, का राहिलं मग आता.
तिने रिलीज करण शर्माला कोण केलं मला समजून राहिलं. करण शर्मा. सो असा विषय. बाकी उद्या टीम बघू. उद्या टीमवर बाकीच्या टीमवर अभ्यास करतो मी. पण एक गोष्ट मला म्हणायची आहे. व्हॉट इफ डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसल SRH मध्ये गेले तो. बाय.